दायरी दक्षिण पुण्याचा सगळ्यात वेगाने विकसित झालेला भाग। या दायरीला एकेकाळी पुण्याचं टोक मानलं जायचं, पण मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं, IT बँकिंग पुण्यामध्ये आलं आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली जी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणात पुण्यात स्थलांतरित झाली। आणि जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली लोक म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराडचे लोक जेव्हा पुण्यात येतात तेव्हा ते सर्वात प्रथम दायरी, नरे, आंबेगाव या भागात राहणं प्राधान्य देतात। आणि अशाच दायरीमध्ये जर तुम्ही फर्स्ट होम शोधत असाल आणि थोडीशी एक्स्ट्रा जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग आजचा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुक माय वास्तू मराठी। आणि आज मी ज्या प्रोजेक्टमध्ये उभा आहे तिथे तुम्ही 2 BHKच्या किमतीमध्ये 2.5 BHK घेऊ शकणार आहात। पुण्यातल्या अतिशय रेप्युटेड डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टचं लोकेशनसुद्धा खूप उत्तम आहे। आणि आता प्री लॉन्चमध्ये तुम्हाला ऑफरसुद्धा खूप चांगल्या मिळतात आहे, म्हणजे 70 लाखाच्या आसपास तुम्ही 2.5 BHK फ्लॅट इथे घेऊ शकणार आहात। सो तुम्ही जर दायरीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असाल तर आजच्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। फर्स्ट होम घेताना 2-3 गोष्टींना खूप महत्त्व असतं। सगळ्यात महत्त्वाची असते कनेक्टिव्हिटी। या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। तुम्ही डायरेक्ट नवले ब्रिजकडून पण वाया नरे दायरीत येऊ शकता। त्या व्यतिरिक्त जो अभिरुची मॉल आहे, जो दायरीचा ब्रिज आहे, दायरी फाटा आहे, तिथून सुद्धा या प्रोजेक्टला येऊ शकता। सोबत तुम्ही जो नांदेड फाटा आहे तिथून पण या प्रोजेक्टवर येऊ शकता। कनेक्टिव्हिटी चांगली आहे। दुसरी सिक्युरिटी हवी असते, म्हणजे प्रोजेक्टची सिक्युरिटी तर आहेत, 24/7 सिक्युरिटी गार्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील। 35 पेक्षा जास्त एम्युनिटीज सुद्धा या प्रोजेक्टमध्ये आहे। पण सगळ्यात महत्त्वाची सिक्युरिटी जर कुठं असेल तर हॉस्पिटल जे आहे ते जवळपास असायला पाहिजे। या प्रोजेक्टच्या अवतीभोवती अनेक नामांकित हॉस्पिटल तुम्हाला बघायला भेटतील। त्या व्यतिरिक्त शाळा ज्या आहेत मुलांच्या त्याही जवळ असल्या पाहिजे, त्यासुद्धा अनेक शाळा तुम्हाला या दायरीच्या अवतीभोवती बघायला भेटतील। सोबत जे शॉपिंग मॉल्स असतात, अभिरुची मॉलला डीमार्ट आहे, नांदेड सिटीत डीमार्ट आहे, त्या व्यतिरिक्त नांदेड सिटीचं पण एक आपलं डेस्टिनेशन सेंटर आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही कात्रज बायपासला गेलात तरी तुम्हाला बरेच शॉपिंग्स मॉल वगैरे बघायला भेटतील। आणि दायरीमध्ये पण मोठ्या प्रमाणात मार्केट तयार झालेले। सो सर्व ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या प्रोजेक्टच्या अवतीभोवती बघायला भेटतील। सो जे फर्स्ट होम बायरला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ती कनेक्टिव्हिटी आणि इतर लागणाऱ्या गोष्टी सर्व या प्रोजेक्टच्या अवतीभोवती आहे। सोबत पुणे बेंगलोर हायवेची तर कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे मिळणारच आहे। आणि तुम्हाला ही न्यूज माहितीच असेल की आपल्या खडकवासल्यापासून तर स्वारगेटपर्यंत मेट्रोसुद्धा सँक्शन आहे। सेगर रोडचा जो नवीन ब्रिज आहे तो सुद्धा सुरू झालेला आहे। कॅनल रोडसुद्धा सुरू झालेला आहे। तर येणाऱ्या काळात जो ट्रान्सपोर्ट आहे तो सुद्धा तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणात इथे बघायला भेटेल। तसा सिंहगड रोडचा जर विचार केला, म्हणजे नरे, दायरी, आंबेगाव, वडगाव, आनंदनगर या भागाचा विचार केला तर टोटल 5 लाख लोक या भागात राहतात। आणि येणाऱ्या काळात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटकडून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल। बाकी दायरीला लागून तुम्हाला माहिती आहे तर नांदेड सिटी आहे, ज्याच्यामध्ये 7,000च्या आसपास युनिट आहेत, तेवढे फॅमिली तिथे राहतात। सो या भागाचा खूप वेगाने विकास जो आहे तो ऑलरेडी झालेलाच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होणार आहे। खास करून जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यात जर शिफ्ट होत असाल, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, वाई, तर तुम्ही नक्की या भागाचा जो विचार आहे तो करायला पाहिजे। आणि ज्या लोकेशनला आज मी उभा आहे, जे दायरीतून जो DSKकडं रोड जातो त्या रोडला तर तुम्हाला खूप सारे प्रोजेक्ट झालेले पण बघायला भेटतील आणि आता चालू कंडिशनमध्ये पण बघायला भेटतील। लँड पार्सल सांगायचं झालं तर 1 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे आणि पेंटागोनल शेप असल्यामुळे या 1 एकरच्या लँड पार्सलमध्ये टोटल 5 जे विंग्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। त्या व्यतिरिक्त जर टोटल युनिट सांगायचं झालं तर 160 युनिट आहे आणि हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो 2.5 BHKचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे कार्पेट बघायला भेटतील, 729, 793 आणि 882। एका फ्लोअरला टोटल 10 फ्लॅट आहेत, त्यातले 882चा एकच फ्लॅट प्रत्येक फ्लोअरला होता, तो पूर्णपणे सोल्ड आउट झालेले आहेत। 793 स्क्वेअर फूटचे टोटल 8 फ्लॅट आहेत, तर ते मॅक्सिमम इथं बघायला भेटतील। त्याचा सॅम्पल फ्लॅट पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि 729 स्क्वेअर फूटचा प्रत्येक फ्लोअरला एक फ्लॅट आहे। जर तुमचं बजेट 68 लाखाच्या पण खाली असेल तर मग हा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता। त्या व्यतिरिक्त लिफ्ट सांगायचं झालं तर प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहे। 2 लेवल तुम्हाला इथे ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत, ग्राउंड फ्लोअरला आणि रूफटॉपला 2 स्टेअरकेससुद्धा इथे असणार आहे। त्यानंतर बिल्डिंगचं स्ट्रक्चर सांगायचं झालं तर B1, B2, त्यानंतर ग्राउंड आणि मग 16 फ्लोअरची पूर्ण बिल्डिंग असणार, म्हणजे 3 फ्लोअर जे आहेत ते तुम्हाला कार पार्किंगसाठी इथे देण्यात आलेले आहेत। सो अशा पद्धतीचा हा पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे। सगळ्यात जर अट्रॅक्टिव्ह काय असेल तर ज्यांचं बजेट 70 लाखाच्या आसपास आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा स्पेस पाहिजे, म्हणजे 3 BHKची रिक्वायरमेंट आहे, तर त्या लोकांसाठी हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे। कारण दायरीचा जर विचार केला तर 70, 75, 80च्या आसपास तुम्हाला 2 BHK बघायला भेटतील।
पण इथं तुम्हाला 70 लाखाच्या आसपास 2.5 BHK घेता येणार आहे. तर ज्यांच्या कुटुंब मोठे आहेत आणि किंवा बजेट कमी आहे, थोडंसं मोठा फ्लॅट पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट खूप सुंदर आहे. सो आता आपण काय करू, माझ्या मागे इथे सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे, तो आतमध्ये जाऊन बघून घेऊया. हा फ्लॅट म्हणजे फक्त 4 भिंती नसून तर या फ्लॅटचं डिझाईन करताना तुमच्या कुटुंबाचा वेळ, तुमच्या कुटुंबाची प्रायव्हसी याचा पुरेपूर विचार करण्यात आलेला आहे. आणि ह्याचा फ्लोअर प्लॅन जो आहे तो पूर्णपणे झिरो वेस्टेज कार्पेटवर बनवण्यात आलेला आहे. म्हणजे मॅक्सिमम लिव्हेबल एरिया जो आहे तो तुम्हाला या फ्लॅटमध्ये बघायला भेटेल. जेव्हा तुम्ही फ्लॅटमध्ये एंट्री करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला इथे लॉबी देण्यात आलेली आहे, ज्याची साईज 3.10 × 7.4 असणार आहे. तुम्ही हा लिव्हिंग प्लस डायनिंग बघत असाल, ज्याची साईज 11.7 × 18 ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे या भिंतीपासून तर त्या बाल्कनीच्या दरवाजापर्यंत हा 18 फूट आहे. आणि जर रुंदीचा विचार केला तर हा 11.7 आहे. त्या साईडला तुम्हाला लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी देण्यात आलेले आहेत. सेफ्टीसाठी MS जे रेलिंग आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. या बाल्कनीमधून तुम्हाला ॲम्युनिटीजचा व्ह्यू आणि एका साईडनी मेन रोडचा व्ह्यू मिळणार आहे. या साईडला तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे. ड्राय बाल्कनी कवर्ड असणार आहे. किचनची साईज सांगायची झाली तर 7.10 × 6.11 इथे असणार आहे. आणि ड्राय बाल्कनी 3.3 × 6.11 इथे देण्यात आलेली आहे. या साईडला तुम्ही आत आलात की डाव्या साईडला पहिलं तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज सांगायची झाली तर 6.11 × 4.5 असणार आहे. आणि राईट साईडला आहे तुमचं एक्स्ट्रा बेडरूम, ज्याचा वापर तुम्ही कोवर्किंग स्पेस किंवा पूजा रूम, स्टोर रूम किंवा तुमच्या मुलांसाठी वापरू शकणार आहात. फुल साईज विंडो देण्यात आलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रॉपर सनलाईट आणि हवा जी आहे ती खेळती राहणार आहे. या साईडला छोटंसं वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे. CP सॅनिटरी फिटिंग ह्या तुमच्या जॅगवार कंपनीच्या असणार आहे. या बेडरूमचा यूज जर तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून केला तर ह्या बेडरूमचा यूज तुम्ही पॅरेंट्स बेडरूम म्हणून सुद्धा इथे करू शकणार आहात. तुम्ही बघू शकता व्यवस्थित कार्पेट इथे बसवण्यात आलेलं आहे. या बेडरूमची साईज सांगायची झाली तर 8.11 × 9.10 इथे असणार आहेत. तुम्ही दोन्ही बेडरूमच्या विंडो बघा, फुल साईज देण्यात आलेले आहेत इथे. आणि राईट साईडला हे आहे तुमचं मास्टर बेडरूम, ज्याची साईज 10.4 × 10.10 इथे असणार आहे. असं फुल साईज वॉर्डरोबचं प्लॅन तुम्ही सुद्धा करू शकणार आहात. या साईडला तुम्ही बघू शकता मास्टरचं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, ज्याची साईज 4.5 × 7.6 असणार आहेत. आता ह्या फ्लॅटचा जो कार्पेट आहे तो 793 स्क्वेअर फूट आहे. कुठं डेड स्पेस जास्त या फ्लॅटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि हे जे फ्लॅट आहेत ते एका फ्लोअरला 10 फ्लॅट जे आहेत त्याच्यातले 8 फ्लॅट जे आहेत ते 793 स्क्वेअर फूटचे इथे असणार आहे. याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 74,75,000 रुपये इथे देण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही स्पॉट बुकिंग केलं तर 1 लाख रुपयाचा तुम्हाला तो सुद्धा डिस्काउंट मिळणार आहे. आता इथे 1.5 लाख रुपयाचं तुम्ही टोकन घेऊ शकता जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला तर. आणि ज्यावेळेस हा प्रोजेक्ट ॲक्च्युअल लॉन्च होईल त्यावेळेस ह्याची जी कॉस्ट आहे ती 70 लाखाच्या आसपास ठेवण्याचा डेव्हलपरचा मानस आहे. आत्ता याची पॅकेज कॉस्ट 74,75,000 रुपये जाते. सो धायरीसारख्या चांगल्या लोकेशनला हा खूप सुंदर असा प्रोजेक्ट इथे बनतो आहे. खूप चांगल्या डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे, जे ऑन टाईम पोझिशन देण्यासाठी ओळखले जातात. आता याचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2029ला तुम्हाला सांगण्यात आले, पण डिसेंबर 2028पर्यंतच तुम्हाला ह्या फ्लॅटचं जे पोझिशन आहे ते मिळून जाईल. सो मंडळी तुम्ही बघा, इथं साईड विजिटचा निश्चित विचार करा. बाकी धायरी, नरे, आंबेगाव, सिंहगड रोड कुठेही फ्लॅट बघत असेल तर बुक माय वास्तूच्या टीमला नक्की संपर्क करा. आम्हाला संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायलासुद्धा विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर असे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.